शब्द, मन आणि प्रेम. ओहो! शुभ क्रिया. ओके. पाठ आहे 357. सकाळी 8 वाजता मीन्स थोडं उशिराच उठतात दोघेही आणि क्रिया फोन बघते आधी तर शुभ बोलतो, "मला सांगते, उठल्याबरोबर फोन बघायचा नसतो आणि हे काय आहे गं? असं तू बघू शकते का उठल्याबरोबर फोन?" तर क्रिया बोलते, "अरे, मी इतक्या उशिरापर्यंत झोपली आणि घरून किंवा रेविकाचा काही इम्पोर्टंट मेसेज किंवा मेल आहे का ते बघत आहे. बाकी तुझ्यासारखं स्क्रोल करत नाही मी. माहिती आहे ना?" तर शुभ बोलतो, "ओके, ओके. चल मी फ्रेश होतो. तू पण उठून घे आता." तर क्रिया ठीक आहे बोलते आणि मग दोघे हग करतात आणि लागतात आपापल्या कामात. ओहो! मॉर्निंग ॲट 10:30 AM शुभ लॅपटॉपवर काम करत असतो. तर क्रिया इथे नाश्ता घेऊन तर शुभ बघताच विचारतो, "क्रियू, तू अजून रेडी नाही झाली ऑफिसला जाण्यासाठी? काय विचार काय आहे आज? ऑफिस जायचं आहे की नाही? की माझ्यासोबत घरूनच करते काम?" तर क्रिया बोलते, "हो बेबी, जाणार आहे ऑफिसला. 11ची फर्स्ट मीटिंग आहे. सो म्हटलं नाश्ता करत एकदा प्रेझेंटेशन बघून घेते आणि मग गेली की मस्त स्ट्राँग कॉफी घेते आणि मीटिंग अटेंड करते." "अच्छा, हो का?" तर शुभ बोलतो, "ठीक आहे, चालेल." आणि मग दोघेही आपापल्या कामात बिझी होतात आणि मग काही वेळाने क्रियाचं सर्व झाल्यानंतर ऑफिस जायला निघते आणि क्रिया बाहेर पडताच शुभला येतो पंकुडीचा कॉल. तर शुभ रिसीव्ह करतो, हॅलो बोलतो, "हॅलो पंकू." "हां, बोल." तर पंकुडी सांगते, "हॅलो जीजू, कसे आहात?" तर शुभ बोलतो, "मस्त मज्जेत गं पंकू. आणि तू सांग, तू कशी आहेस? काय करत आहे?" तर पंकुडी सांगते, "मी पण मज्जेत आणि मला सांगा ती घरी आहे की ऑफिसला गेली?" तर शुभ सांगतो, "आत्ताच गेली ऑफिसला जस्ट. पण का गं, काय झालं? क्रियासोबत बोलायचं होतं का काही?" "हां, पंकू." तर पंकुडी सांगते, "नाही, नाही, मला तुमच्याशीच बोलायचं होतं. पण घरी किंवा तुमच्या आजूबाजूला दिन असताना." तर शुभ लगेच विचारतो, "का बरं, असं काय झालं गं?" तर पंकुडी सांगते, की "मी आता पप्पाचं बोलणं ऐकलं. दीबद्दल बोलत होते ते लग्नावरून काहीतरी. तर मी तिथेच थांबले आणि पूर्ण ऐकली." तर शुभला खूप रागही येतो आणि भीतीसुद्धा वाटते कारण ते क्रियाचे पप्पा आहेत, सो ते काहीही करू शकतात. लाइक मुलगा शोधून लग्न फिक्स करण्यापासून तर लग्न लावून देतपर्यंत. ओके. पंखुडी पुढे सांगते, "पप्पा समोरच्याला हे सांगत होते, की माझी मुलगी आता 2 दिवसात घरी येणारच आहे. तेव्हा मी तिला बोलतो आणि पुढची काही ती भेटण्याची वेळ ठरवूया आपण." हे ऐकताच शुभ बोलायला लागतो, "ओह नो! इतका मोठा प्लॅन आहे यांचा." तर मी क्रियाला पाठवतच नाही. म्हणजे ही फालतूगिरी करायची वेळच येणार नाही. आणि हे मी आताच क्रियाला सांगतो म्हणजे ती अलर्ट राहील, या सगळ्या गोष्टींपासून. करेक्ट. तर पंकुडी बोलते, "नाही, नाही जीजू प्लीज तिला नका सांगू. तिला येऊ द्या आधी इथे आणि मला माहिती आहे पप्पा तिच्यासोबत बिलकुल कसलीही जबरदस्ती करून कोणाला भेटायला वगैरे किंवा डायरेक्ट लग्नाची बोलणी करायला घरी बोलावणार नाहीयेत." तर शुभ बोलतो, "अगं पण एवढं तिच्या मागे बोलून घेत आहेत डायरेक्ट कॉल करून समोरच्या लोकांना, मग ते काहीही करू शकतील ना?" तर पंकुडी बोलते, "नाही जीजू, असं बिलकुल काही नाहीये. मी माझ्या पप्पाला चांगलं ओळखते. त्यांच्यासाठी आम्ही दोघी त्यांचा जीव की प्राण आहोत. सो ते असं काही नाही करणार. यू जस्ट डोंट वरी." तर शुभ बोलतो, "ठीक आहे, तुझ्यावर ट्रस्ट करतो आणि शांत बसतो. बाकी काही लागलं तर तू बघ, हँडल कर, मीन्स क्रियाला सपोर्ट कर." तर पंकुडी ठीक आहे बोलते आणि मग कॉल कट. शुभ विचारात पडतो, की हिचे पप्पा इतक्या पुढचा विचार करत आहे लिटरली. क्रिया जायच्या आधीच आणि मला एक कळत नाही. माझ्यासारखा मुलगा शोधून सापडणार नाही तरी यांना हे का नाही पटत आहे? इतकं काय यांना माणुसकी महत्त्वाची नसून दुसरंच काही महत्त्वाचं आहे? लाइक व्हाय? असं का? दुपारी 2 वाजता शुभ कामात असतो आणि क्रिया लंचला बसताना शुभला कॉल करते. तर शुभचा मूड ऑलरेडी खराब असतो बिकॉज पंकुडीने जे सांगितलं ते ऐकूनच. शुभ असाच रुखा-सुखा हॅलो बोलतो, तर क्रिया खूप हॅपी असते लाइक नेहमीसारखीच. तर तसंच बोलते, "काय करताय माझं बाळ?" तर शुभ बोलतो, "काही नाही, कामच करत आहे." तर क्रियाला कळतं शुभचं मूड लो आहे. तर तसंच विचारते, "काय झालं बेबी? सर्व ठीक आहे ना? आय मीन काही टेन्शन वगैरे कामाबद्दल किंवा डोकं वगैरे दुखत आहे का? तुझा आवाज खूप लो वाटत आहे मला." तर शुभ बोलतो, "काही नाही गं, काम जास्त आहे त्यामुळे थोडं हेवी वाटत आहे." तर क्रिया बोलते, "नाही, नाही, काम कितीही हेवी असेल तरी ते तू आवडीने करतो सो असं नको बोलू. खरं काय ते कारण वेगळंच आहे, सो ते सांग मला प्लीज." तर शुभ बोलतो, "क्रिया, असं कुठलं कारण आहे ज्यामुळे तू मला सोडून जाऊ शकते? प्लीज मनापासून आन्सर कर प्लीज. बेबी मी खूप विचार करत होतो यावर मगाचपासून. सो प्लीज." बापरे! काय सांगेल क्रिया?
तर क्रिया बोलते, "1 मिनिट मी व्हिडिओ कॉल करते." देन क्रिया लगेच तो नॉर्मल कॉल कट करून व्हिडिओ कॉल करते आणि शुभला बघत बोलू लागते, की "तुझ्या चेहऱ्यावरून कळत आहे मला, की तू हे ओव्हरथिंक खूप आधीपासून करत आहेस. सो तेव्हाच मला कॉल करून का नाही विचारला? एवढा त्रास करून का घेतो तू? तुला जर माहीत आहे, की मी तुझ्यासाठी 24 तास अवेलेबल आहे, मग तरी तू हे असं काहीही विचार करून, त्रास करून का घेतो? हे सांग मला." तर शुभ बोलतो, "अगं तू ऑफिसमध्ये आहे आणि नॉर्मल एम्प्लॉयी नाही आहेस, की काम ठेवलं बाजूला आणि बोलत बसली असं. तुझ्या महत्त्वाच्या मीटिंग्ज असतात, त्यात तुझा रोल सी-ई-ओचा आहे. तरी मी कसं काय असा कॉल करून डिस्टर्ब करू?" तर क्रिया बोलते, "मी सी बाकी सर्वांसाठी आहे, पण तुझ्यासाठी तुझी क्रिया, तुझी क्रियू, तुझी बेबी, तुझी बायको, तुझी फ्रेंड, बेस्ट फ्रेंड, तुझी क्युटी-हॉटी गर्लफ्रेंड आहे. आणि मी मीटिंगमध्ये सुद्धा तुझा कॉल अटेंड करू शकते. सो प्लीज यापुढे असा त्रास करून घ्यायचा नाही तू. कळलं तुला?" तर शुभ बोलतो, "बरं, बरं, ठीक आहे. आता सांग मी जे विचारलं ते." तर क्रिया सांगते, "असं कुठलंच कारण नाहीये जे मला तुला सोडायला भाग पाडेल." शुभ लगेच बोलतो, "मग ती गोष्ट तुझ्या स्वाभिमानावर आली तरी नाही सोडणार का? आय मीन चीट केलं मी कधी किंवा मग तुला प्रेम काळजी काही नाही केलं तरी नाही सोडणार का?" व्हॉट? असं का विचारत असेल शुभ? तर क्रिया बोलते, "आता याचा आन्सर मी सहज देऊ शकते, पण जर देणार तर तू लगेच गृहीत धरून वागणार. पण तुझं गृहीत धरून वागणं मी खपवून घेणार नाही हे तुलाही चांगलंच माहिती आहे. म्हणून सांगते माझा आन्सर. आणि हो, जरी माझ्या स्वाभिमानावर आली गोष्ट तरी मी नाही सोडणार तुला. पण तुझ्यासोबत जे करणार ना एका बंद खोलीत, ते तुला कधीच विसरता येणार नाही बेबी. हेही तितकंच खरं आहे." तर शुभ लगेच विचारतो, "असं काय करणार आहेस गं? हेच मी बोलू दे ते समजेल तरी, की मी काय करणार, पण तू काय करणार आहेस? एका बंद खोलीत न विसरता येईल असं काहीतरी?" तर क्रिया बोलते, "मी करणार ना. तू मुलगा आहे म्हणजे सगळं तुलाच पॉसिबल आहे असं नसतं. तुझ्यापेक्षा जास्त मी करू शकते. आणि राहिली गोष्ट चीट करण्याची, तर चीट तू करू शकणार नाही कारण तेवढं मी तुला ओळखते. पण जर केलाच चीट, तर त्यानंतर काय होईल हे मी सांगितलं आता आणि पुन्हा थिएटरमध्ये जाणून घ्यायचं असेल, तर करून दाखव असं काही. मग मी पण काय करू शकते हे दाखवून देते." तर शुभ बोलतो, "नाही, नाही. हे ऐकूनच माझी सगळी एक झाली आहे, सो करायची हिंमत नाही आता." पण बेबी, प्रत्येक कपलमध्ये एक तरी पार्टनर असा ओव्हर ट्रस्ट करून असतो समोरच्या पार्टनरला. मग ते तोंडावर पडल्यावर काय करायचं त्यांना हेच सुचत नाही. सो त्यांनी काय करावं? क्रिया बोलते, "मी तर हे बोलते, जेव्हापर्यंत तुम्ही समोरच्याला बरोबर ओळखत नाही, तेव्हापर्यंत एवढं अटॅच्ड होऊच नका. आणि रिलेशनमध्ये इतक्या पुढे येऊच नका. मग ते दोन्ही साइडने असो, इमोशनली सुद्धा आणि फिजिकली सुद्धा. मी माझ्या शुभला ओळखूनच इथपर्यंत आले. मी काय आधीच सगळं करून नंतर रिग्रेट करत बसले नाही, की मी एवढं सगळं केलं आणि आता हा असा वागतो, तर काय करू वगैरे. हां, करेक्ट. मुळात मी अदर्ससारखं रिलेशनची एज बघून सुद्धा काही केलं नाहीये. लाइक 3 वर्ष झाले, 2 वर्ष झाले, 5 वर्ष झाले वगैरे, वगैरे. एज कितीही होऊ द्या, प्रेमात तेवढंच पुढे जायचं जेवढ्या पुढे आपला पार्टनर आहे. त्याच्यापेक्षा जास्त पुढे प्रेमात पडायचंच असेल तरी नो इश्यू, पण त्याला कसं आपल्याच जवळ ठेवायचं हेही माहीत पाहिजे. जसं मला माझ्या शुभबद्दल माहिती आहे. तर शुभ लगेच बोलतो, "ओह हॅलो, म्हणजे माझं प्रेम कमी आणि तुझं जास्त असं काही आहे का?" तर क्रिया बोलते, "हो मग अर्थात माझंच जास्त प्रेम आहे. विचार ना, कोणालाही विचार तू." सो गाईज सांगा आता काय वाटतं तुम्हाला? नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. बापरे! काय होईल? पार्ट 3, 5, 8 मध्ये बघणार आहे आपण आता कोणाचं प्रेम जास्त हे कोण बरोबर प्रूव्ह करून देणार आणि बाय द वे तुम्हाला काय वाटतं कोणाचं प्रेम जास्त असेल? आणि पुन्हा दोघांचं कशावर काय बोलणं होईल आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळेल तेही बघू. रायटर अँड एडिटर शुभ वासेकर. ओहो!